नमस्कार, मी सुरदा. मुंबई 24च्या खास सदरात आपलं स्वागत. माणसाचा रागवणं आणि रुसणं यात खूप फरक आहे. त्यातल्या त्यात नेत्यांचं रागवणं आणि रुसणं याची तर चक्क बातमीच होते. पवार आणि ठाकरे काका पुतण्यांसंदर्भातील या बाबींवर प्रकाश टाकलाय पत्रकार हेमंत जोशी यांनी. एक सुटका सांगतो. पंगतराव थकून भागून घरी आले आणि बायकोनं म्हणजे उमा वहिनींनी कामं सांगायला सुरुवात केली. परसबागेत गवत खूप वाढलंय, जरा कापून घ्या. त्यावर पंगतराव म्हणाले, मी तुला माळी वाटतो का? उमा वहिनी गप्प बसल्या. थोड्या वेळानं म्हणाल्या, दरवाजाचं हँडल ढिलं झालंय, जरा स्क्रू टाईट करून द्या की. मी तुला सुतार वाटलो का? पुन्हा पंगतराव वैतागून म्हणाले. उमा वहिनी पुन्हा गप्प बसल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा पंगतराव घरी परतले तेव्हा बघतात तो काय, कालची दोन्ही कामं उरकलेली. कोणी आटोपती ग ही कामं? पंगतरावांनी विचारलं शेजारच्या बंड्यानं. पण त्याची अट होती, एकतर मी त्याला चुंबन द्यायचं किंवा बर्गर खायला घालायचं. उमावहिनी उत्तरल्या. तू त्याला नक्कीच बर्गर खाऊ घातलं असशील? पंगतरावांनी विचारलं. तुम्हाला मी काय मॅकडॉनल्ड वाटते? उमावहिनी उत्तरल्या आणि लाजत हसत आत गेल्या. चला मित्रांनो, आता वळूया राजकारणाकडे. दादा रागवतात आपण समजू शकतो, पण अजितदादा रुसतात हे जरा नवीनच. मागल्या काही महिन्यांपासून मी तुम्हाला सातत्यानं सांगत आलोय, पवार काका पुतण्यात मोठी दरी पडलेली आहे. दोघात पूर्वीसारखं जवळीक नाही. दोघांचं मनोमनी बऱ्यापैकी आपापसात बिनसलंय, बिघडलंय. राज मातोश्रीवरून बाहेर पडेपर्यंत दिवंगत बाळासाहेब सांगायचे की उद्धवराज दोघांचा आपापसात छान चालल्याचं. वरून आजूबाजूला दोघांना घेऊन ते फोटो देखील छापून आणायचे. ते तसंच शरदरावांच्याही बाबतीत घडतंय. म्हणजे सुप्रिया आणि अजितदादांचे पवारांच्या आजूबाजूला बसलेले ठाकरेच्या फोटो छापून येतात, पण त्या फोटोंना अर्थ नाही. काही वर्षांपूर्वी आमच्या उदय नामक पत्रकार मित्रानं किशोरी अंबिये संघ फोटो काढून दिवाणखान्यात मध्यभागी टांगला होता. याचा अर्थ किशोरी त्याच्या प्रेमात पडली असा होत नाही. यावेळचा दादांचा रुसवा राज ठाकरेंच्या रुसव्याची आठवण करून देणार आहे. म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजच्या उमेदवारांना तिकीट न देता बाळासाहेबांनी उद्धव सांगेल त्याला उमेदवारी देण्याची भूमिका घेतली आणि राज ठाकरेंनी सेना सोडली. यावेळी लोकसभा तिकीट वाटपादरम्यान शरदरावांनी सुद्धा सुप्रिया किंवा प्रफुल्ल पटेलांनी एवढं महत्त्व अजितदादांना न देता उलट सुनील तटकरेंसारख्यांवर लोकसभा लादू नका, दादांच्या या अशा सूचनांवरही शरदरावांनी हरताळ फासली, काट मारली आहे, दुर्लक्ष केलंय. बघूया अजितदादांचाही राज ठाकरे होतो का. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो मी वारंवार सांगत आलोय, सकाळ दैनिकाच्या माध्यमातून अभिजित पवार स्वतःला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एस्टॅब्लिश करत असताना ते कायम अजितदादांना एक्सपोज करणाऱ्या, त्रासदायक ठरणाऱ्या बातम्या कौशल्यानं छापून आणतात. अशा बातम्यांना प्रसिद्धी देतात. तुम्हा साऱ्यांना ठाऊक आहे, पिंपरी चिंचवड परिसरात अजितदादांची हुकूमत आहे, दबदबा आहे, दबाव आहे, दादागिरी आहे. या परिसरातले तीनही आमदार राष्ट्रवादीचे असून ते राष्ट्रवादीत अजितदादा समर्थक म्हणून ओळखले जातात. वरून पिंपरी चिंचवड महापालिकेतही दादांची पकड आहे. महापौर, नगरसेवक मोठ्या प्रमाणावर अजित पवारांचे समर्थक आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील बांधकाम व्यवसायातल्या माफियांना वठणीवर आणण्यासाठी स्वतः सुप्रिया सुळे यांनीच मुख्यमंत्र्यांना महापालिकेत स्वच्छ पण धडाकेबाज आयुक्त पाठवण्याची ऑफ द रेकॉर्ड विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्याही ते मनात होतं, म्हणून श्रीकर परदेशींना तेथे बसवण्यात आलं आणि बघता बघता परदेशींनी माफियांविरुद्ध हातोडा हाती घेतला आणि दादांच्या पायाखालची वाळू सरकली. परदेशींच्या बदलीसाठी मग आपोआपच अजितदादांनी दबाव टाकायला सुरुवात करताच स्थानिक जनताच रस्त्यावर उतरली. या विशेष वृत्तात वेळ झाली एका विरामाची.
Realty, Infrastructure, Hospitality, Ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. विरामानंतर मुंबई 24च्या विशेष वृत्तात आपलं स्वागत. परदेशी हटाव विरुद्ध परदेशी बचाव आंदोलन मोहीम आता जोरात सुरू झाली आहे. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगल्या कामाला नेहमीच पाठिंबा दिलाय, पण कर्तबगार अधिकाऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि अन्य नेते पाठीशी राहतील का, याबाबत पाहूयात पत्रकार हेमंत जोशी यांचं मत. पिंपरी चिंचवडमध्ये परदेशी हटाव विरुद्ध परदेशी बचाव आंदोलन जोरात सुरू आहे आणि परदेशींची बदली करू नये त्या संदर्भात अभिजित पवारांच्या सकाळ दैनिकानं या आंदोलनाला उघड पाठिंबा दिलाय. 30 जानेवारीच्या सकाळ दैनिकातून फ्रंट पेजवर मोठी बातमी छापण्यात आली आणि त्या बातमीतनं मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलंय, कर्तबगार अधिकाऱ्याच्या मागे उभे राहाल का. ती बातमी अशी आहे की पिंपरी चिंचवड परिसरात जवळजवळ 66,000 बांधकामं बेकायदा असून परदेशी तेथे रुजू होण्यापूर्वी केवळ 225 बांधकामांवरच कारवाई करण्यात आली होती. मग बेकायदा बांधकामांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्या याचिकांवर न्यायाधीशांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला ही बेकायदेशीर बांधकामं तोडण्याचा आदेश दिला. मग परदेशी यांनी बांधकामं तोडण्याचे काम केलं. त्यांनी कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. त्यांच्या बदलीसाठी पिंपरी आणि परिसरातील आमदार एकत्र आले. त्यांचा उद्देश परदेशी यांची बदली आणि अनाधिकृत बांधकामांना अभय हाच होता. अधिवेशन काळात या आमदारांनी परदेशींच्या बदलीसाठी आंदोलनही केलं. आता मात्र त्यांचा हेतू सफल होताना दिसतोय. कर्तबगार अधिकाऱ्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर नीतिवान अधिकारी काम कसे करणार हे मुख्यमंत्र्यांनी आता निश्चित करायला हवं. मुख्यमंत्र्यांनी परदेशींच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं. तसे झाले तर कर्तबगार अधिकाऱ्याच्या मागे मुख्यमंत्री उभे राहिले असे जनता म्हणेल. असा सुयोग्य निर्णय घेणं आता मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगल्या कामाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यासाठी त्यांनी कधीही दबाव सहन केला नाही. परदेशींच्या बाबतीतही तसेच होईल अशी अपेक्षा सुजाण नागरिक करत आहेत. मित्रांनो, आंदोलनाला समर्थन देणाऱ्या सकाळ दैनिकाची ही अशी आता उघड विरोधी भूमिका अजितदादांच्या बाबतीत घेण्यात आलेली आहे. जरी दैनिक सकाळ प्रतापराव आणि अभिजित पवारांच्या ताब्यात असलं तरी शरद पवारांच्या परवानगीशिवाय प्रतापराव अभिजित बाप बेटे अजितदादांविरोधात एल्गार करतील अजिबात शक्य नाही. त्यामुळे श्रीकर परदेशी बचाव मोहिमेत पुणे परिसरातलं हे अग्रगण्य दैनिक सकाळ अजितदादांविरोधी भूमिका घेऊन आंदोलनात सहभागी होतं. याचा सरळ अर्थ असा, वाहवत गेलेल्या अजितदादांना पवार कुटुंबानं अलगद अडगळीत टाकण्याचं ठरवलंय. त्यात सुनेत्रा अजित पवारही सहभागी झाल्यास फारसं आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण त्या देखील नजीकच्या काळात राजकारणात सक्रिय होऊन बाहेरच्या एखाद्या स्त्रीला अजितदादांनी पाठिंबा दिल्यापेक्षा, मोठं केल्यापेक्षा घरची साखर कायम गोड हा मुद्दा अलगद अजितदादांना सुनेत्राताई पटवून देतील आणि सुनेत्रा पवारांना अशा वेळी नक्कीच शरद पवारांचा सॉफ्ट कॉर्नर असेल, उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल. मित्रांनो, आता एक आणखी छोटीशी बातमी तुम्हाला सांगायची आहे की आम्ही अनेकदा तुम्हाला माहिती आहे की अत्यंत रोखठोक पद्धतीनं राजकारणावर सांगत असतो आणि मग आपसुकच आहे की आम्हाला त्या पद्धतीच्या धमक्या येणं किंवा दबाव टाकणं हे चालू असतं. अगदी आता या क्षणी मी तुमच्या समोर बसलोय आणि आम्ही भांडूप आणि मुलुंड परिसरातनं आम्हाला अनेक धमक्या येत आहेत, कारण त्या परिसरातल्या एका दादा नेत्याची आम्ही ही
अशीच सगळी पोल उघड केलेली आहे म्हणून ते घडत आहे. पण तुम्हाला सांगून ठेवतो की कुठल्याही दबावाला बळी न पडणारा मी पत्रकार आणि माझं चॅनल, फक्त तुमचा सहभाग आणि तुमचा पाठिंबा आम्हाला महत्त्वाचा आहे. आम्ही नक्कीच पुढे जाऊ. मुंबई 24 विशेष वृत्तात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.